आणि पाचवी देवता आहे ती साक्षात म्हणजे देवी माता. बरोबर आहे का नाही? हे 5 मार्ग सांगितलेले. मग गणपती बाप्पा देवता आहे, भगवान भोलेनाथ देवता आहे, दत्तात्रय देवता नाही असं नाहीये, पण प्रमुख 5 आहे. किती आहे? प्रमुख 5 आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ज्याला जसं ज्या ज्या देवाची सेवा करायची तो करू शकतो. हिंदू संस्कृतीमध्ये, अध्यात्मामध्ये कोणी कोणत्याही देवाची सेवा करा, पण दुसऱ्या देवाची निंदा करू नका हे सांगितलेले. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट शक्य होत नाहीये. आता ज्ञानोबराय तुकोबराय सोबत जो सोहळा जातोय, बरोबर आहे का नाही? पंढरपूरला सर्वच वारकरी जाते. या वर्षी सर्व वारकऱ्यांनी असं ठरवलं, आपल्याला तुकाराम महाराजांसोबतही जायचं नाही, मुक्ताई सोबतही जायचं नाही, निवृत्तीनाथांच्या सोबतही जायचं नाही. महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांनी ठरवलं की आता आपल्या ज्ञानोबराय सोबत काय करायची, वारी करायची. खरं सांगा, सगळी गर्दी जर एका ठिकाणी आली तर चंद्राचंद्री झाल्याशिवाय राहणार. जायचं प्रत्येकाला पंढरपूरला. मग कोणी ज्ञानोबराय सोबत जा, कोणी तुकोबराय सोबत जा, कोणी आमच्या गजानन महाराजांसोबत जा, कोणी त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांच्या सोबत जा. ज्याला ज्या ज्या पद्धतीनं जाता येईल त्यांना जा. प्रत्येकाला जायचं एकाच ठिकाणी. महाराज, माझी विनंती तुम्हाला, परमार्थाची ठेवण, परमार्थ कोणत्या दिशेनं चालला हे लोकांना काहीच कळत नाहीये. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगतात, हे बाबांनो मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्या भगवंताला जीवनामध्ये आपलंसं करा, लक्ष द्या कीर्तनाकडे. एक साधक तुकोबरायकडे गेला, बाबा आम्ही तुम्हाला विचारलं नाही तर सांगता का? पहिला प्रश्न आहे. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये, एक. लक्ष देऊन ऐका. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये, एक. काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नये, 2. आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये, 3. काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नका. तुमच्या या परिसरामध्ये एखादं देशीचं दुकान असेल, देशीचं कळतं तुम्हाला? भाग्यवान. आणि 6ची वेळ आणि एखादा सदग्रस्त आला तरी विचारलं, का हो दादा, हो पाटील, काही आहे का तुमच्या गावामध्ये सोयीसाय? कुठं दुकान वगैरे? तुम्हाला दुकान माहित आहे, तुम्हाला दुकान काय आहे माहित आहे, तरी तुम्ही सांगू नका. का? पिणारा तर नरकार जाणारच आहे, पण ज्यानं दुकान सांगितलं त्याला सुद्धा काय लागणार आहे? पाप लागणार आहे. मग काही गोष्टी माहीत असल्या तरीही सांगू नका, 1. आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नका, 2. ज्याला आपण सांगितल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काही हित होत असेल, त्याच्या जीवनातला आघात कळत असेल, त्याची इच्छा नसली तरी सांगा. समर्थ रामदास स्वामी सांगतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. बसणारी मंडळी, आता रात्री माझं कीर्तन संपलं, मला प्रवास करायचा आहे. 12-1च्या नंतर सगळं हॉटेल बंद आहे, सगळं गाव झोपलेलं आहे. ड्रायव्हर आणि मी 2 जण गाडीमध्ये आहे आणि माझा प्रवास सुरू झाला. इथून बुलढाणा 400 किलोमीटर आहे. रस्त्याने जात असताना त्याला मार्गदर्शन करून करतं, रस्त्यावरची पाटी सांगते. इथून अहिल्यानगर 100 किलोमीटर आहे, इथून छत्रपती संभाजीनगर 200 किलोमीटर आहे, इथून जालना 300 किलोमीटर आहे, आणि इथून बुलढाणा किती किलोमीटर आहे? 400 किलोमीटर आहे. 30 पाटी ड्रायव्हरला सांगते, बाबा उड्डाण पुलाचं काम चालू आहे, गाडी कशी चालव? सावकाश चालव. 30 पाटी ड्रायव्हरला सांगते, बाबा पुढं घाट प्रारंभ होत आहे, गाडी कशी चालव? सावकाश चालव. 30 पाटी ड्रायव्हरला सांगते, बाबा पुढं धोक्याचं वळण आहे, गाडी कशी चालव? सावकाश चालव. उदाहरण संपलं माझं, कीर्तनाकडे या. अरे चांगलं मार्गदर्शन जर निर्जीव पाट्या सजीव माणसाला करत असेल, लक्ष देऊ नये का बरं? चांगलं मार्गदर्शन जर निर्जीव पाट्या सजीव माणसाला करत असेल, तर चांगलं मार्गदर्शन आपण चांगल्या माणसाला का करू नये? म्हणा, त्याची इच्छा असो नसो आपण त्याला सांगितलं पाहिजे. कारण जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. तुकोबराय सांगतात, हे बाबांनो, तुम्हाला गरज नाहीये रे आमची, पण सांगणं आमचा धंदा आहे. काय सांगणं आमचा धंदा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे रुसेसाचं भावे भरताया, झाडू संताचे मार्ग. थोडा बेस कमी कर. आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. साधू संतांचं कामच आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धराया आले दीन जना. अवतार तुम्हा धराया, कारण उद्धराया जन जड जीवा. सर्व जर प्रमाण साधू संतांचे पाहिले की साधू संतांचं काम फक्त तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. जगाच्या कल्याणासाठी
माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा, ही फक्त तळमळ जर कोणाला असेल तर ती साधू संताला आहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता रात्रंदिवस तुम्हाला या अज्ञान अंधकारामधून जागवण्याचं काम जर कोण करत असेल तर साधू संत उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकू व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोय रे कृष्ण सर्व नित्य आहे देवाची. आता जागा रे भाई नो जागा, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी. रात्रंदिवस तुम्हाला जागवण्याचं काम जर कोणी केलं असं तर साधू संत मध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय. मायबाप सुद्धा मुलावर प्रेम करतात, मायबाप सुद्धा मुलावर उपकार करतात, पण त्यांच्या अंतकरणामध्ये एक स्वार्थ आहे. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये तुकोबराय सांगतात, माय बापे सांभाळती तुम्ही तुमच्या लेकरांना लहानचं मोठं करता. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेले माझ्या छोटासा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्या लेकरांना लहानचं मोठं करता, लोकांकडून व्याजानं पैसे काढून त्यांना नोकरीला लावता. तुमच्या मनामध्ये एक स्वार्थ आहे का नाही हो? याचं लग्न झाल्यानंतर मला सुनबाई आल्यानंतर यानं मला घराच्या बाहेर काढलं पाहिजे, हा स्वार्थ आहे का नाही? तुमच्या मनात काय स्वार्थ आहे की म्हातारपणी यानं माझं काय केलं पाहिजे, सांभाळ केला पाहिजे. म्हातारपणी यानं म्हणजे 2 टायमाची जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. म्हातारपणी यानं मला प्रेमानं 2 शब्द बोललं पाहिजे. ही कोणाची अपेक्षा आहे? तुमच्या आई वडिलाची. पण ज्ञानोबराय तुकोबराय जेवढे काही साधू संत मंडळी या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले, त्यांनी तुमच्यावर एवढे उपकार केले पण कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आणि त्या 2च जाती, एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. भगवंतानं तरी काय अपेक्षा केली? एवढा 3.5 हाताचा नरते जगाच्या मालकाने तुम्हाला आणि मला द्याला. कबीर बाबा सांगतात, औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भजमन नारायण भजमन नारायण. बसणारी मंडळी, जेने हा जीव दिला दान, एवढा सुंदर नरदेवतेच्या मालकाने तुम्हाला दिलं, त्याच्या बदल्यात आपण काय केलं? काहीच केलं नाही. म्हणून संत आणि भगवंत सोडले तर जगातले जेवढे काही नाते तेवढे सगळे स्वार्थी. साधू संतांनी नित्य तुम्हाला जागवण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला 2 प्रमाण दिले. उठा जागे भागे आता, जगजोगी जगजोगी आता, जागा रे भाईनो जागा. शेवटचं प्रमाण पहा, मज निरंतर जागवी.
विचार व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. म्हणून साधू संतांचे तुमच्याने माझ्यावर उपकार आहेत. 3 गोष्टी लक्ष देऊन ऐका माझ्या. माणसाला प्रगती सहन होत नाही 1, कुत्र्याला गती सहन होत नाही 2, साधू संतांना तुमची माझ्या आजो गती सहन होत नाही. माणसाला सगळं काही सहन होतं पण आपल्यापेक्षा मोठा झालेला माणूस सहन होत नाहीये. या जातीला जळजळणारी जात म्हणतात. कोणती जात म्हणतात? जळजळणारी. ही प्रत्येक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये ऊत आलाय, व्यावहारिक क्षेत्रामध्ये ऊत आला, आणि आमच्या तिकडे तर महापूर आलाय त्याचा. बरोबर आहे का? म्हणजे कठीण काळ हे प्रत्येक ठिकाणी आहे. हे गांजरगावात महाभारतापासून कुठेही पुढेच आहे. 5 पांडवापेक्षा दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती. काय नाही केलं दुर्योधनाने? लक्षागृहाला आग लावलेली आहे, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये माझ्या द्रौपदी आई साहेबांना लग्न करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर दुर्योधन थांबला नाहीये. सर्व कौरव मेलेले, दुर्योधनात रणांगणात पडलेला आणि अश्वत्थाम्या भेटण्यासाठी आला. हे मित्र दुर्योधना, हे दादा कोणी केली तुझी अवस्था? त्यावेळेस दुर्योधनाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि दुर्योधनाच्या मुखातून शब्द काय निघला? हे मित्र अश्वत्थाम्या, माझे 100 भाऊ मेले याचं मला दुःख नाही रे, पण या 5 पांडवातलं कोणीच मेलं नाही. म्हणून एवढे लोक तुम्ही माझ्या कीर्तनाला बसलेले, पण एकच आहे नाव दुर्योधन नसला. काय कोणाचं नाव? एखाद्याचं कार्य असू शकतं तसं, पण नाव नसलं कोणाचं. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या माझ्या खरं सांगा, एखादीचं तरी नाव काही गाव, पुतना, सुर्पनखा. कार्य असू शकतं तुमचं काही सारखं, कार्य असू शकतं तुमचं पुतनेसारखं, कार्य असू शकतं तुमचं सुर्पनखेसारखं, पण नाव कोणाचं नाहीये. अरे हे लोक एवढे वाईट वागले की त्यांचं नाव सुद्धा लोक ठेवत नाही. विठाल विठाल. माणसाला सगळं काही सण होतं पण आपल्यापेक्षा मोठा झालेला सण होत नाही. साधू संतांना तुमची माझी आठवण. संत हृदय नवनीत समान कमी करावं. संत हृदय नवनीत समाना, संत हृदय नवनीत समाना. तुमच्या आणि माझ्या जीवनाची अधोगती जर होत असेल, त्यातलं सगळ्यात मोठं दुःख जर कोणाला होत असेल मायबाप, तर ते फक्त आणि फक्त साधू संतांना होतं. भागवतामध्ये एक श्लोक आहे, काल व्याल मुख ग्रासत्राश निर्नाशे हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम करो किरेन भाषितम. लक्ष द्या कीर्तनाकड. एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही आणि मी बसले होतो. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना, त्या दिवशी प्रत्येक माणसाला ज्ञानोबराची ओवी आठवली. हे काळानं काळाची तोंडी घातली, लोणियाची उंडी, माशी पाक पाक रितव हे सरे. एवढं क्षणिक आहे महाराज. क्षणभंगूर जीवन की कलिका कल्परात कोखिली ना केली. मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं, कधी माणूस जाईल काही सांगतात नाही. हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले, या माईकची गॅरंटी आहे. चांगला आयफोन घेण्यासाठी जा, त्या आयफोनची गॅरंटी आहे. चांगला बल्ब घेण्यासाठी जा, चांगला साऊंड घेण्यासाठी जा, त्या साऊंडची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी हो? कपातला चहा कपातला बशीतला बशीत असतो. आता कीर्तनात होता हो, पखवा जाऊन झाला त्याला, मेला उशीर लागत म्हणजे मरायला. तुम्ही त्याच्याकडे पाहू नका, मरायला उशीर लागत. सास रुक जाएगी चलते चलते. फक्त आवाज नका वाढू, आवाज कमी ठेवा. क्षमा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का हो, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो? भागवतकाराने सांगितलं, यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिना. हा तत्फलम लभ्यते सम्यक् कलौत हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये भगवंताचं चिंतन आहे. तुलसीदासजी सांगतात, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. बसणारे मंडळी, या कलियुगामध्ये बाकीच्या भानगडीत पडू नका. या कलियुगामध्ये यज्ञाधिक कर्म करू नका. या कलियुगामध्ये तीर्थाटन सोपं नाहीये. या कलियुगामध्ये तप सोपं नाहीये. या कलियुगामध्ये उपवास तापास सोपे नाहीये. या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं जर साधन काय असेल तर भगवंताचं चिंतन. नाथबाबा सांगतात, न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना,
सर्व साधू संतांचे प्रमाण घ्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला मुळवंदी. साठा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. नाथ बाबा सांगतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला वाटता, हरी बोला काढता, सर्व कार्य करिता हरी बोला. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षी पाही उतरती. हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. पुण्याची गणना कोण करी, हो पुण्याची गणना कोण करी. माझी गुरुजी मला नेहमी सांगतात, भगवंताचं चिंतन कसं आहे माया हो. पेढा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो? बोलत चला. पेढा हसत हसत खाल्ल्यावर कसा लागतो माया हो? गोड. आणि झोपीत खाल्ल्यावर, आणि रडत रडत खाल्ल्यावर, तुम्ही रडत रडत जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे. पेढा तुम्ही झोपीत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे? गोडच आहे. आणि पेढा तुम्ही हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा आहे? गोड आहे. भगवंताचं चिंतन केलं की माणूस वाया कसा जाईल महाराज? नाम घेता वाया गेला. आणि ऐसा कोणी, अरे आज्या मेळ्याला नेण्यासाठी य मला म्हणून पोरग खेळतय म्हणून पोर लावा त्याला, ए नारायणा. आवाज देवाला नव्हता त्याला, कोणाला दिला होता? पोराला दिला होता. नुसतं नारायणा म्हणल्यानंतर जगाच्या मालकाने देवाचे पार्षद पाठवले आणि आज्या मेळ्याचा काय केला? उद्धार केला. तुम्ही भगवंताचं चिंतन करा, कारण बाकीच्या गोष्टी तुम्हाला आणि मला शक्य नाहीये. बाकीच्या गोष्टी काय करणार आहे महाराज? काही लोक म्हणलं आम्ही योग करू. काय गोंधळाचा योग करणार आहे तुम्ही? कीर्तनाला बसले की थोबडत तंबाखू आहे तुमच्या, काय योग करणार आहे तुम्ही? कीर्तनात बसल्यावर चपला घालून बसाव का काढून बसाव याची अक्कल तुम्हाला अजून आली नाही. तुम्ही काय योग करणार आहे? अरे मुस्लिम धर्माचा मनुष्य जर नमाज पडायला गेला तर डोक्यात टोपी घालून जातो. आपले बावळे कीर्तनात चपला घालून बसतात हो. त्यांना वाटतं आम्ही लय सुशिक्षित. तुम्ही सुशिक्षित नाही, तुम्ही बेकार सुशिक्षित आहे. मी एका घरी चहा घ्यायला गेलो 2-3 दिवसापूर्वी, आणि चहा पित असताना एक म्हातारी मावशी आई माझ्याकडे आली. म्हणे महाराज आमची सून खूप प्रोफेशनल आहे. म्हणलं काय करती? प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनल या शब्दाचा अर्थ काय काढलेला आहे? म्हणे महाराज आमची सून खूप स्टँडर्ड आहे, प्रोफेशनल आहे, खूप शिकलेली आहे. म्हणलं काय करती? काय नाही म्हणे ती चपला घालून चपात्या करते. ती बावळट आहे. चपला घालून चपात्या करते म्हणजे ती चांगली नाही, ती मूर्ख आहे ना. तिला अक्कल आहे का चपला? काय नाही महाराज, मी सांगू का तुम्हाला, हिंदू संस्कृतीमध्ये साधं कीर्तनाला बसल्यानंतर तंबाखू खाऊ का नाही याची अक्कल नाही. लोक दारू पिऊन कीर्तनाला येतात, लोक मांसाहार करून कीर्तनाला येतात, लोक तंबाखू खाऊन कीर्तनाला येतात. आणि शास्त्र तर तुम्हाला मला सांगतोय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. साधा चहा सुटेनं तुमच्याने माझ्या बापाकडून काम करून काय विजय मिळणार? म्हणून बाकीच्या गोष्टी सोडून द्या गाड्या. प्रत्येकाला माझी विनंती आहे, बाकीचे साधन तुम्हाला या कलियुगामध्ये शक्यच नाहीये. इथं सर्वात सोपं भगवंताचं चिंतन आहे. मग तुकोबरांनी ज्यावेळेस समाजाकरता आलं त्यावेळेस तुकोबराच्या लक्षात आलं, लोक जन्माला येतात, विवाह होतात, वृद्ध होतात, लोक माणसं मरून जातात, लोक माणसाच्या जीवनात येतात विचार करतात. कोहम कथा विधाम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वरांनी. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेलेल्या आहेत. मग अशा भरकटलेल्या माणसाला तुकोबराचे मार्गदर्शन करतात. ते किती गोड आहे अभंगाचं पहिलं चरण.
बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. तुम्ही त्या भगवंताला जर जीवनामध्ये नाही आपलं असं केलं तुमचा जन्मवाया नाही. इथं जगद्गुरु तुकोबाची एक निष्ठता तुम्हाला आणि मला उद्देशही आहे. तुकोबाला असंही म्हणता येत होतं ना, सांगतो तुम्हासी बाजारे बसोबा, सांगतो तुम्हासी बाजारे खंडोबा. जेव्हा कोणाचंच नाव नाही घेतलं तुकोबाने, पांडुरंगाचं काय घेतलं याचं कारण तुकोबाला माहित होतं. 2025 मध्ये जसे पुढारी पक्ष बदलतील तसे लोक देव बदलतील महाराज. लोक एका देवावर थांबायला तयार नाही. सोमवार आलं की कैलास राणा शिवचंद्र मुनी. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले दिवस जर कोणत्या देवावर असेल तर भोलेनाथावरच महाराज. तो प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला त्या दिवसापासून माझ्या माय मावल्या एक लोटा जल मेला महादेव पाणी पिऊ पिऊ मारायच्या माग आलाय महादेव. खरं सांगतो ना महाराज, सकाळी उठले की महादेवाला चांगली गोष्ट आहे. माया हो लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन. थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या दर्शनाला जाता हिंदू धर्मासाठी चांगली गोष्ट आहे. थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाच्या मंदिराला जाता चांगली गोष्ट आहे. पण माया हो सकाळी 4 वाजता महादेवाला गरम पाणी घेऊन जातात, पण तुमचा घरचा महादेव 11 वाजेला बिना आंघोळीचा आहे. शास्त्र असं सांगतंय, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सोमवार गेला की आलाच मंगळवार परत. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती ओत ज्ञानाचा पजळती उधो उधो भक्त नाचती उधो उधो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ येई ओ मंगळवार आला की देवी. मंगळवार संपत नाही लगेच बुधवारी इकडं आम्ही विठोबाचे नाम आणि कापे कामा नाही आता बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल विठ्ठलची. बस बुधवारचे रात्रीचे 11:15 वाजले की लगेच निघाला हा स्वामी समर्था माझे आई. निघाला स्वामी समर्थाकडे. बरं एका स्वामी समर्थावर थांबत नाही हा. कोणी शिर्डीला जात आहे, कोणी स्वामी समर्थांना जातात. पुण्याचे लोक इकडे नारायण धामला जातात, नारायणपूरला जातात. मला एवढंच सांगायचंय, कोणत्याही देवाला जाण्याबद्दल माझं दुमत नाही. ह्या सुद्धा हिंदूंच्या शाखाच आहे. स्वामी समर्थ आपली शाखा आहे, साईबाबा सुद्धा आपली शाखा आहे, नारायणपूर सुद्धा आपलीच शाखा आहे. भगवंताने तुमच्या आणि माझ्यासाठी निर्माण केलेल्या ह्या वेगळ्या वेगळ्या शाखा आहेत. गुरुवार संपला की शुक्रवार परत आलाच महाराज देवी. तो आठवड्यातून 2 वेळेस देवीची वारी. शुक्रवार की काय फुटाने पडार संतोषी माता की कुठून आली काही कळत नाही. अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोहमैषासुर मर्दनाला गोनी त्रिविध तापाची कराया झाडणी भक्ताला की तू पावस निर्वाणी आईचा जोगवा मागे ना. हे भजन तरी बरे महाराज. शुक्रवारच्या दिवशी हे भजन म्हणले पाहिजेत. या माझ्या माय मावल्या काय भजन म्हणतील. कुठून काढले लेखक कोणी, यांचे लेखक जर मला सापडले ना 100% मार खातील महाराज ते. काल मी कीर्तन करून नवरात्राचं कीर्तन करून रस्त्याने येत असताना एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. चहा प्यायला थांबल्यानंतर नवरात्र समोर काही माझ्या माता मावल्या भजन म्हणत होत्या. कुठून भजन शोधून काढतात काही कळत नाही. भजन किती सुंदर होतं पण माझ्या काही जास्त लक्षात नाही राहिलं. पण एक कडवं राहिलं. एक माय माऊली म्हणत होती, देवाच्या देवळात कोण का उभी. मी ड्रायव्हरला मला गाडी थांबव, पूर्ण ऐकून जायचं आता. देवाच्या देवळात कोण का उभी मळवट भरते मी आहे उभी न जगदंबा. अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. काही प्रश्न आहे का? गाडवाने शेतखाल्लं पापा तुम्ही काहीच फायदा नाही ना. तुम्ही देवाच्या देवळात म्हणतात पण ऐकणार मळ्यातला मला आठवतो ना, त्याचा काही फायदा बरोबर आहे का? भजन म्हणू नका या मताचा मी महाराज. किती माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने वर्णन केलंय. आषाढी कार्तिकी
तुझ्या गोंधळाची दाटी वो पुंडलिक दिवटा शोभे वाळवंती एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटी उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा असे जर म्हणले तर ठीक आहे. शुक्रवार गेला नाही तर सकाळी लगेच शनिवारी सकाळीच 5 वाजता जय हनुमान ज्ञान जय कपीस तिहो लोक उजागर लगेच सकाळी शरण शरण जय हनुमंता तुम्हाला रामदूता आहे भक्तीच्या शुक्रवारी आणखी खायला असतात ना शुक्रवारी कोंबडी खायला असतील लगेच सकाळी सकाळी जय हनुमान जय जय हनुमान. अरे कसं जमल महाराज मला तर डोकं दुखतं महाराज. असे काही नर पाहिले आम्ही महाराज जे कुठून आले या पृथ्वीवर काही कळत नाही. जे 12 महिने धाब्यावर असतात लक्ष देऊन ऐका बरं. जे 12 महिने धाब्यावर असतात ते 9 दिवस बिना चपलाचे फिरतात. ते नवरात्र धरला आम्ही. आता 12 महिने धाब्यावर फिरणारा बावळट बिना चपलीचं फिरलं काय भोगळं फिरलं काय देवीची कृपा थोडी होणार आहे त्याच्यावर. तुम्ही ज्या भ्रमात जगता तो भ्रम सोडून द्या. मला एवढंच सांगायचं तुम्ही चालूपणा बायको सोबत केला तर चालत. चालूपणा मैत्रिणी सोबत करा मित्रासोबत करा आपल्या मायबापा सोबत करा पण चालूपणा देवासोबत करू नका. कारण जगातला सगळ्यात हुशार माणूस देव चतुरातो शिरोमणी गुणला वण्याचे खाणे एवढा हलक्यात नका घेऊन. मनी नाही भाव मने देवा मला पाव मनी नाही भाव मने देवा मला पाव देव अशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. झालं शनिवार गेला किंवा रविवारी सकाळीच उठतो काठीनं गोंगड ठेव द्या किरा निघाला जेजुरीला मला बी जत्रेला येऊ द्या. असं कसं जमत अहवा घ्या. सध्या खंडोबाचं वारं खूप जोरात चाललंय आरक्षणाचं. अहवा घ्या सोहवा घ्या प्रेम नगरा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी ज्ञानोबरायासोबत नामदेवराय तीर्थयात्रेसाठी निघाले. लक्ष देऊन कीर्तन ऐका. विनोदाचा भाग सोडून द्या कीर्तनाकडे. ज्ञानोबरायासोबत नामदेवराय तीर्थयात्रेला निघाल्यानंतर पांडुरंग परमात्म्यासमोर हात जोडले. ओ देवा इच्छा नाहीये माझी तुम्हाला सोडून जाण्याची पण तुमची खूप इच्छा असल्यामुळे मी ज्ञानोबरायासोबत चाललो. पण ऐका ना कटेवरीच कर नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन ज्या देवाचं कटेवर कर नाही ना देवा अशा देवाचं मी दर्शन घेणार नाही. एवढी एकनिष्ठता असावी लागते त्यावेळी जगाचा मालक नैवेद्य खातोय माझा. एवढी एकनिष्ठता असावी लागते तेव्हा जगाचा मालक दूध पितोय. दिवसाला देव बदलल्यानंतर देवाची कृपा कशी होईल. तुमची आणि माझी भक्ती म्हणजे देवीची आणि भक्ती महाराज आदिल्या प्रकारे कामनोय पुरा विचारा ते केली. व्यभिचारी भक्तीतून देवाची कृपा कशी होईल. भक्ती ही एकनिष्ठा असावी. कोणत्याही देवाचं भजन करा. मग तुकोबरायांनी जो शब्द वापरलाय तो खूप सुंदर वापरलाय. सांगतो तुम्हाला हे बाबा त्या विठ्ठलाला आपलंच करा. का विठेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूर दाता ऐका जसे श्री अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवरी वस्तीचे म्हणून तो भगवंतुगा अजून प्रमाण घ्या. तो हा देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. ज्याच्याकडे तुम्ही आपल्या अंतकरणाची इच्छा मागायला जात आहात तो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काय असला पाहिजे सक्षम असला पाहिजे. आणि तो सक्षम असणारा जगाचा मालक एक निष्ठेला खूप महत्व आहे. म्हणून मला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि जर तुम्ही त्या भगवंताला नाही आपलं केलं
तर जीवन वाया जाईल. बसणारी मंडळी, वेळ निघून जाण्याच्या अगोदर माणसाने सावध राहिलं पाहिजे. तिथे जेवढे काही माझ्या कीर्तनासाठी उपस्थित माता मावल्या वडीलधारे मंडळी, माझा एक छोटासा प्रश्न आहे. माणसाने गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जाऊ का गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर गेलं पाहिजे? गाडी येण्यापूर्वी का गाडी निघून गेल्यानंतर? माळ कधी घातली पाहिजे? दात येतोपर्यंत का पडल्यानंतर? जोपर्यंत दात आहे तोपर्यंत खाऊन घ्या. गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर गेलं पाहिजे महाराज. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर गेलं तर माणसाचं जीवन वाया जातं. बसणारे मंडळी, माझी एक विनंती तुम्हाला, गेलेली सत्ता प्रयत्न केल्यानंतर परत मिळू शकता, गेलेला पैसा परत मिळेल, गेलेली प्रॉपर्टी परत घेता येईल, पण एक वाक्य तुम्ही माझं हृदयावर अंडरलाईन करून घ्या, लाईफ इज नॉट वन्स मोर. आणि कितीतरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. मग एवढा सुंदर नर्दे जर तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तब तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. हात चांगले तोपर्यंत दान देऊन घ्या, हस्तस्य भूषणम दानम. कंठ चांगला आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करून घ्या, पाय चांगले तोपर्यंत पंढरीशी जारे आल्या तो संसारा दिनाचा सोयरा. वय 75 वर्षाचं झालं तुमचं, 85 वर्षाचं वय झालं आणि तुमच्या अकाउंटला 500 कोटी रुपये. किती आहे? नसल पण म्हणाल काय हरकत. 500 कोटी रुपये तुमच्या अकाउंटला आहे, 85 वर्षाचं वय झालं आणि मी तुम्हाला म्हणलं चला बद्रीनाथ केदारनाथला, जमल का? अरे केदारनाथला जात असताना काही अंतरावर गेल्यानंतर ऑक्सिजन भेटत नाही, म्हणून शरीर तीर्थयात्रेसाठी सुद्धा काय लागतं? शरीर लागतं. तुमच्याकडे 500 कोटी वय 85 वर्षाचं झालं आणि तुम्ही दुबईचे बदाम बनवले खायला. कुठले बदाम बनवले? दुबईचे. आणि काय फायदा आहे? जसे बदाम खाल्ले तसेच पडले, ते बसलेच नाही ना. तुम्ही गिरगाईचं तूप घ्या नाही तर कपिला गाईचं तूप घ्या, फायदा काय महाराज? गज जम्मू काश्मीरचे सेब बनवले तुम्ही खाण्यासाठी, पण ते सेब खाण्यासाठी शरीर कसं लागल? चांगलं लागल. बदाम खाण्यासाठी शरीर कसं लागल? चांगलं लागल. काजू खाण्यासाठी शरीर कसं लागल? चांगलं लागल. हे पॉलिसी एजंट जे असतात ना, LIC पॉलिसीवाले, खूप हुशार आहे. आमचा एक चुलत भाऊ आहे, खूप चांगलं काम करतो तो. 2-4 दिवसापूर्वी मी घरी असताना माझ्याकडे आला, एवढं सुंदर बोलतात, कीर्तनकारापेक्षा गोड बोलतात ते. आया है सो जाएगा राजा रंग फकीर वैसी आसन चढा होय राग बदा. म्हणजे महाराज किती चांगले दिवस आहे, दररोजचे 2-2 कीर्तन आहे, असं आहे तसं आहे. सध्या वाहती गंगा आहे, हात धुवून घ्या, जेवढं पडेल तेवढं मागं टाकत चला. म्हणलं काय अपेक्षा आहे तुझी? काही नाही म्हणे महाराज, महिन्याला 1 लाख रुपये द्यायचा. बरोबर. किती होतात? वर्षाचे 12 लाख रुपये होतात. म्हणजे किती वर्ष भरायचे? काही नाही म्हणे 14 वर्ष भरा. म्हणलं बरोबर. मग तुम्हाला वयाच्या 75व्या वर्षी 37 कोटी रुपये भेटते. किती चांगली गोष्ट आहे. आणि काय म्हणे महाराज, धावपळ आहे म्हणे, तुमच्या मागे रात्रंदिवस रोडवर असतात कमी. म्हणजे त्याची पॉलिसी काढण्यासाठी आपल्या ट्रकच्या खाली घालायला तयार होतो, इतका नालायक असतो. कठीण काळ आहे महाराज. आणि कधी पण मरणाचं ज्ञान देतात, जगायचं देतच नाही महाराज अजिबात. काय म्हणे महाराज, जग असं आहे, तुम्ही कधी मरू शकता. अरे बावड्या, तुझ्या पॉलिसीसाठी मारतो का आम्हाला मूर्खा? बरं, मी म्हणलं काही काळजी करू नको. वयाच्या 75व्या वर्षी मला 37 कोटी नाही, मला 47 कोटी जरी भेटले तर फायदा काय हो? आता माझं रनिंग 34-35 आहे, तर मी खाली बसून मला उठता येत नाही, कंबर दुखत आहे गाडीत बसू. मग 34व्या-35व्या वर्षी जर गुडघे गेले, कंबर गेले, तर 75 वर्ष लोक जगल्याची काय गॅरंटी? पैसा असून फायदा नाही. पैसा खर्चण्यासाठी माणसाकडे काय लागेल? शरीरही चांगलं लागेल. तुमच्या हडपसर परिसरामध्ये मागच्या सीझनमध्ये एखाद्या 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं का तुम्ही? अखिल औदुंबर नगर प्रतिष्ठानच्या वतीनं का हो, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आमचे संदीप भैया, प्रशांत भैया, राजा भाऊ कटके, तुम्ही एखाद्या मागच्या उन्हाळ्यामध्ये एखाद्या 90-80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं लग्न केलं का? तुम्ही म्हणसाल महाराज तरुण आहे, पोरी भेटेल आणि म्हाताऱ्याचा कुठून नंबर लागणार आहे? प्रत्येक वार्ड मध्ये 500-500 पोरं पडू नये, लटकते रे ना. मी खरं सांगू का तुम्हाला, आता नगरपालिकेची निवडणूक येणार आहे. ज्यांना नगरपालिकेमध्ये उभं राहायचंय त्यांचा जेवढा वार्ड आहे, 10,000 लोक असेल, 15 असेल, 25 असेल, 50 असेल, तुम्ही काहीच करू नका, काहीच आश्वासन देऊ नका. फक्त प्रत्येक गल्लीचा माईक हातात घ्या आणि तरुणांना एकत्रित करताना एवढंच आश्वासन द्या, पोरांनो, मी जर निवडून आलो तर निवडून आल्याबरोबर 2 महिन्यात तुमचं लग्न लावून देतो. तुम्ही बिनविरोध निवडून येसाल महाराज. कारण सध्या 100 पोरं झाले आणि 60 पोरी, 40 न करायचं काय? लटकते रे नारी, तुम्हाला लग्न होणार नाही महाराज. तुम्ही देवीची आराधना करा, नाही तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करा, नाही तुम्ही बजरंग बलीचा हनुमान चालीसा म्हणा. आता तुमचा कार्यक्रम हुकलेला आहे, बरोबर आहे का नाही?
मला तुम्हाला एवढंच सांगायचं, लक्ष देऊन कीर्तन आहे. मी काय सांगत होतो तुम्हाला, अगदी थोडा वेळ तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कसा येईल काही सांगता येत नाही. सगळ्या गोष्टीची गॅरंटी माणसाची गॅरंटी नाही ना. मग माणूस जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास न खोए, ना जानेस श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करून घ्या. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सुहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि एकदा का या गोष्टी थकल्यानं महाराज तुकोबराय सांगतात, सांडोनी पळती शक्ती नाक मुख गळती, सांडोनिया पळती रागापुरे. त्याच्या अगोदर जगा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी, झाल्याहीन शक्ती नाक मुख गळती, सांडोनिया पळती रागापुरे. सगळे तुम्हाला सोडून जाणार आहे. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने, देहेस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीवयका. जे आपलं आहे ते फक्त भगवंताचं भजन आहे. आपल्या सोबत येणारं फक्त पवित्र तुळशीची माळ आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही 4 बोटात 4 अंगठ्या घाला, गळ्यामध्ये 2-3 किलोचं लॉकेट घाला, हातामध्ये सोन्याची घडी घाला, काही नाही महाराज. या संसारिक लोक तर एवढे हलकट आहे महाराज. ह्या माता मावल्या रडता रडता तुमच्या हातावर पदर टाकून हातातल्या अंगठ्या काढतात. हो, ही जगाची परिस्थिती कठीण काळात. मी घडलेला प्रसंग सांगतो. मी 2001-2ला आळंदीला आलो. त्यावेळेस माझी घरची परिस्थिती खूप नाजूक होती. आमच्या गावामध्ये एक पाटील समाजाचं म्हातार होतं. हे जुनं म्हातार होतं. 2-4 एकर जमीन होती. हे मिशा होते. त्याच्याकडे बघूच्या बघू माणूस, आणि त्याच्या कानामध्ये जुने लोक बाळ्या घालायचे बघा. अशा मोठ्याच्या मोठ्या 1-2 तोळ्याच्या बाळ्या होत्या. आणि म्हातारा महिन्याला मला 100 रुपये मनी ऑर्डर करायचं. कारण म्हाताऱ्याला माझं गायन खूप आवडायचं, पप्पाचा आवडायचा. मग म्हातारा म्हणायचं, तुझी घरची परिस्थिती नाजूक आहे ना, तर 100 रुपये मी महिन्याला पाठवता येईल, पण चांगलं गायन शिक, चांगलं कीर्तन शिक. आणि एकदा म्हाताऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. म्हातारं मरण पावलं. घरच्यांनी फोन केला, दादा हे पुरुषोत्तम, बाबावर मरण पावले. सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा आहे. मी रात्री आळंदीतून एसटीत बसलो, सकाळी 6 वाजता घरी पोहोचलो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक नियम आहे, माणूस मेला त्याला स्नान घालण्यासाठी बाजीवर घेतलं की परत त्याला घरात नेत, त्याला कशावर बांधतात, त्या ताटीवर बांधतात. कशावर बांधतात? ताटीवर बांधतात. मी सांगतो संसारातले लोक किती हलकट आहे. म्हाताऱ्याला उचला म्हणले सगळे लोक, म्हणे अरे चला 10 वाजले, काळाची वेळ झाली, महाराज आले, सगळे आले, चला उठा. सगळ्या जणांनी तयारी केली. म्हातारी उचलायचं, पण म्हातारी रडत होती. म्हातारीने विचार केला, बाई म्हाताऱ्याला जर आता आंघोळ घातली तर म्हाताऱ्याला ना त्या याच्यावर ताटीवर बांधतील, परत घरात आणणार. आणि या गडबडीत पोराच्या लक्षात राहिलं नाही का म्हाताऱ्याच्या कानात काय बाया. इतक्या हुशार असतात महाराज. बाया किती हुशार आहे माहितीये का. ज्या दिवशी आपण बाई होत्या दिवशी असं कळणारच नाही मला, एवढी जात हुशार आहे. खरं सांगतो तुम्हाला, एकदम हुशार आहे. म्हातारी राहिली म्हातारीला सोर काढला, मालक तुमचा मिशा. आता ती एवढी स्वरात नव्हती रडत, पण मी बेसूर कसं रडणार, मला नाही जमणार ना ते. मी जसं रडतो तसं हो मालक तुमचा मिशा. मिशावर थांबवलं म्हातारीला. किती चालू म्हातारी होती. देवा देवा देवा. मालक तुमच्या कानातल्या बाळ्या, असं म्हणल्याबरोबर पोरायला कळालं की पोर आत गेले. अर्किता काढणं कोट दिशी म्हाताऱ्याच्या कानातल्या बाळ्या. मी नाही बोलत, प्रमाण घ्या माझ्या तुकोबरायचं. बांधोनी आदेती यमते हाती, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया.
बांधोनिया देती, यमाचे हाती भूषणे घेते काढोनिया. मग सगळ्या गोष्टी जर जाणार आहे तर राहणार फक्त तुम्ही केलेलं चांगलं करा, तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन. तिथं कोणीही एफडीला वारसदार नाहीये. तुम्ही केलेल्या भगवंत चिंतनाला फक्त तुम्ही एकटेच वारसदार आहे. बाकी तुम्ही जमीन घ्या, फ्लॅट घ्या, गाडी घ्या, सगळ्या गोष्टीला वारसदार आहे. तुम्ही केलेली समाजाची सेवा, तुम्ही केलेली गोरगरिबाची मदत, तुम्ही केलेली भगवंताची चिंतन, त्याला कोणत्याही प्रकारचं काय नाहीये, वारसदार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. त्या देवाला सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी करिता बरोबरी, दुरावशी दुरी, भावाची पुरी वाहावशी. संसाराचं गणित कोण आपण सुटलं नाही, सोडवण्याच्या भानगडीत करू नका. महाराज सांगतात, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलो पण संसार अजून खरा झालेला नाहीये. माझे गुरुजी मला नेहमी शिकवताना एक गोष्ट शिकवतात, पुरुषोत्तम, संसार म्हणजे केळीचं पाणी माया. कशाचं पाणी? संसार म्हणजे बोलत चला कशाचं पाणी? आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली, दोरा द्यायला सांगितलं, कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायचं तसं तसं ते वाटतं. आपल्याला तसंच वाटतं, लग्न केल्यावर बरं होईल, लेकरू झाल्यावर बरं होईल, ते लेकरू मोठं झाल्यावर बरं होईल, त्या लेकराचं लग्न झाल्यावर बरं होईल, त्या लेकराला सून आल्यानंतर. तुम्हाला ज्या दिवशी सूनबाई तुमच्या डोंगावर लात मारून घराच्या बाहेर काढते का, त्या दिवशीच बरं होतं. तसं बरं होत नाही. संसारामध्ये बरं होण्याची अपेक्षा करू नका. संसार परिपूर्ण होण्यासाठी रावणार का थोडे प्रयत्न केले का? कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची, 7 कोटी घरं रावणाकडे सोन्याची होती, नवग्रहाच्या पायऱ्या होत्या. तुम्ही फक्त रावणाच्या घरचं मतदान मोजा. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,000 नातू. किती मतदान झालं? 3,05,000. उपकार माना बसणारी मंडळी, उपकार माना की रावण तुमच्या पुण्यात जन्माला नाही आला, नाही तर रावणच खासदार, मंडोदरी महापौर, इंद्रजीत जिल्हा परिषद अध्यक्ष, बाकीच्या सगळ्या मतदारसंघात रावणाच्या बायका आमदार. तुमचा काय नंबर लागला असता? 3,00,000 घरचं मतदान म्हणल्यानंतर त्याला बाकीचं कोंबड्यावाला आणि धाब्यावाला तर सहज गोळा केला असतं त्यानं. एवढा मोठा श्रीमंत होता. बरं, नुसता श्रीमंत नव्हता, दशग्रंथी होता. 6 शास्त्र 4 वेद मुखत होते. भगवान भोलेनाथाचा 1 नंबरचा भक्त होता. ज्या खंडोबा रायाला आपण दर रविवारी जातो, तो जेजुरीचा खंडोबा राया रावणाची दाढी करायला होता. खंडोबा हे सलून फक्त रावणाची दाढी करायची. जे गणपती बाप्पा आपण बसवतो तो गणपती बाप्पा गाढव ओळी गजानन, गणपती बाप्पाकडे गाढ ओळायचं काम होतं. एवढा मोठा राजा रावण, त्यानं संसारामध्ये 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. खारा समुद्र गोड करील 1, सोन्याला सुगंध आणील 2, आणि स्वर्गाला काय करील? शिडी लागेल. मला वाटतं रावणाची एखादी प्रतिज्ञा खरी व्हायला पाहिजे होती. खारा समुद्र जर गोड झाला असता तर मुंबईचा कायमस्वरूपीचा पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण स्वर्गाला जर शिडी लागली असती, सागर महाराज, स्वर्गाला जर शिडी लागली असती तर आपल्यासारख्या माळकरी लोकांचा नंबर लागलाच नसता. हो, तिथं सुद्धा हे अंडे खाऊच पुढे गेले असते महाराज. कुठेही तसंच आहे महाराज. वारी करायची वारकऱ्यांनी, वारी कोणा करायची? वारकऱ्यांनी. भजन कोणी करायचं? वारकऱ्यांनी. रिंगणात नाचायचं कोणी? वारकऱ्यांनी. आणि मीडियावाले प्रश्न विचार करतात जे मुक्कामाच्या ठिकाणी लॉजवर जाऊन झोपतो. वारीविषयी तुमचं काय मत आहे? त्याला काय डोंगलं, त्याला काय बदल होणार आहे? अहो, ते बावळं फक्त वारीपुरते पांढरे कपडे घालतंय, त्याच्या गळ्यात माळ नाही. आणि मीडियावाले म्हणतात वारीविषयी तुमचं काय मत आहे? त्याचं काहीच मत नाही. ज्याचा खानदानीपासून वारकरी संप्रदायाची सेवा करतात अशा एखाद्या वारकऱ्याला विचारा. हे जगच उलट आहे महाराज. उद्धवा अजब तुझे सरकार, लहरीला जा प्रजा आंधळी, लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. बसणारी मंडळी, हे सगळं उलटच चाललंय. म्हणून मला तुम्हाला सांगायचं, राजा रावणासारखा जर व्यक्ती संसारात अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा करायची नाही. करिता बरोबरी दुरावशी दुरी, भावाचे पुरी व्हावशी. मग करायचं काय? महाराज सांगतात, काही न लगे एक भावाचे, काही न लगे एक
अनेक भावचे कारण. फक्त भाव लागतो, प्रमाण घ्या. भाव कळे या कळे एरविना कळे करतळे यावरे पैसा हरी. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ भाव. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी पत्र पुष्पम फलम कोयम भक्त्या प्रयशती तुलहम मुक्ती प्रथमश्नामी प्रेतात्मना. हा तुम्ही जगाच्या मालकाला काय देता हे जगाचा मालक पाहत नाही, जगाचा मालक कोणत्या भावनेने देता हे पाहतो. शबरी मातेनं भगवंताला गोष्टी बोरं खाऊ घातले. काय केले? गोष्टी बोरं खाऊ घातले. भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती शबरी, पण प्रेम एवढं होतं महाराज. फक्त मातंग ऋषीने सांगितलं होतं, शबरी तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे ग, काळजी करू नको, जगाचा मालक तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. शबरी मगन है राम भजन बिन, शबरी मगन है राम भजन में. रात्रंदिवस भगवंताची वाट पाहिली. 14 वर्षानंतर जगाच्या मालकाची कृपा झाली. तुम्हाला असं वाटतं 9 दिवस उपवास धरला म्हणजे देवी आपल्या घरी सारणच राहिली पाहिजे. एवढं सोपं आहे का माया हो? एवढं सोपं नाही हो. परमार्थ तुम्ही जेवढा सोपा समजता तेवढा सोपा नाहीये. लोकांच्या डोक्यात एकच प्रमाण बसलेले, तुका म्हणे सोपे नाही सर्व, आपण खाली खुटी टोकलेली तुकोबराने शहाणा तो धनी घेतोय ते. एवढं सोपं नाहीये. जे जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्याच गाठामध्ये तुकोबरायचा दुसरा भाग असेल. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी वेळा शूर. म्हणून सर्वांना माझी विनंती, परमार्थ श्रद्धेने करा, भावनेने करा. 9 दिवस जगदंबा मातेचा उत्सव आहे. 9 विधा भक्ती प्रकारे 9 दिवस 9 विधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. श्रवणम कीर्तन विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम सत्यमात्मनिवेदनम. बाकीचे उपवास करण्यापेक्षा, बाकीचं काही करण्यापेक्षा जगदंबा मातेचं भजन करा. भजनात जो आनंद आहे, भजनात ती देवीची कृपा होईल ती कशानंच होणार नाही. काय चाललंय काही कळत नाही महाराज. एकीकडे जगदंबा मातेसमोर डीजे लावायचे, एकीकडे जगदंबा मातेसमोर नवरात्र तमाशातल्या महिला नाचवायच्या, आणि एकीकडे 9-9, 10-10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार व्हायला लागला. मला नाही वाटत जगदंबा मातेची कृपा तुमच्या माझ्यावर. मी सर्वांना विनंती करतो गड्यांनो, इथं बसणाऱ्या सर्व मंडळींना जर असं वाटतंय नवरात्र म्हणजे काय, इथं जेवढे काही मंडळी ना, ज्या दिवशी इथं बसणाऱ्या सगळ्या मायबापाला, सर्व माणसांना इथं बसणाऱ्या माझ्या माता मावल्या स्वतःच्या बहिणीसारख्या दिसतील. मला तरी असं वाटतं त्या दिवसापासून महाराष्ट्रात नवरात्र करायची गरज पडणार नाहीये. कधीतरी मला तर या मंडळाला त्याचे धन्यवाद आहेत. औदुंबर नगर प्रतिष्ठान तुमच्या कार्याला माझा सलाम आहे. खूप सुंदर नियोजन. मी तुमची पत्रिका पाहिल्यानंतर मला खूप बरं वाटलं. तुम्ही एक दिवस दांडिया सुद्धा ठेवलेल्या आहे. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहेत त्या आई बहिणींना माझा एक तुमचं लेकरू म्हणून एक निरोप समजा. मुलींना दांडिया खेळण्यासाठी पाठवू नका या मताचा मी महाराज नाहीये, पण मुलींना दांडिया खेळताना पाठवत असताना काहीतरी थोडंसं संरक्षण त्यांच्याजवळ असू द्या. एक गोष्ट सांगू तुम्हाला, महिलांनी महिलासोबत दांडिया खेळल्या तर चालेल, पण मुलींनी मुलासोबत खेळलेली दांडिया हिंदू धर्माला चालणार नाही. ही चूक होऊ नका. अरे महिलांनी महिलासोबत फुगडी खेळणं साहजिक आहे, नवऱ्यानं बायको सोबत खेळलेली साहजिक आहे, भावानं बहिणी सोबत खेळलेली साहजिक आहे. कोणीही कोणासोबत फुगडी खेळणं हे सुद्धा चुकीचंच आहे, मी नारदाच्या गादीवर सांगतो. म्हणून मुलींना दांडिया खेळायला पाठवत असताना मुलीसोबत आपल्या आपल्या भावांनी जा, मायावर तुम्ही जा, आणि मुलींना म्हणा मुलींमध्ये खेळा. कारण या 9 दिवसामध्ये हजारो मुली या देशातल्या पळून चालल्या. कशामुळं? फक्त गरब्यामुळं. अरे गरबापूर्वी महिला खेळत होत्या, आता गरबा पोरपुरी खेळायला लागले, आणि पोरणपुरी गरबा खेळायला लागल्यानंतर तो गरबा नाही तो विचित्रपणा होईल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, नवरात्रामध्ये मी तुम्हा सर्व माय माऊल्यांना जागृत करतोय, ह्या गोष्टी आपण सुरुवात करा. आंधळे नका हो रे. किती मुली निघून जातात. अनेक धर्माचे लोक आपल्या गरबाच्या नावाखाली येऊन आपल्या मुलीची छेडछाड करतात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण थोडं तरी काही लक्ष दिलं पाहिजे महाराज. काय झालं काही कळत नाही आपल्या लोकांना. पूर्वीचे लोक ज्यावेळेस निजमांचं राज्य आपल्यावर होतं त्यावेळेस आपल्या माय मावल्या घरातून घेऊन जाऊन ते त्यांच्या राजमहालासमोर त्यांना नाचवायला लावत होते. आता ते एवढं अवघड झालं, बँडवाल्या समोर आपल्या माय मावल्या नाचायला लागल्या. नाही जमणार महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. अरे कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराज समोर नजराणा म्हणून प्रगट केल्यानंतर एखाद्या भावाने आपल्या बहिणीला जसा दर्जा द्यावा त्याच्यापेक्षा सुंदर दर्जा त्या मुलीला दिला आणि तिला घरी नेऊन घातलं. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती.
अशा पवित्र वंशामध्ये तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे. म्हणून काही गोष्टी करत असताना आपण निश्चित मला खूप आनंद वाटतोय. दरवर्षी कीर्तन ठेवावे या मताचा मी मानत नाहीये, पण या व्यासपीठावरून असे कार्यक्रम ठेवा, माझ्या तरुण मुलांना मार्गदर्शन झालं पाहिजे. असे कार्यक्रम ठेवा, माझ्या तरुण मुलींना मार्गदर्शन झालं पाहिजे. असे कार्यक्रम ठेवा की माझ्या आई बहिणींना मार्गदर्शन झालं पाहिजे. असे कार्यक्रम ठेवा की जी मुलं निर्व्यसनी होत आहेत त्यांना व्यसनाविषयी बोलणारे चांगले चांगले वक्ते आणा, जेणेकरून आदर्श कार्यक्रम होईल. मला खरं सांगू तुम्हाला, तुमचा देवी मंडळाचा आदर्श तुमच्या परिसराला घ्यावं एवढे चांगले कार्यक्रम नका करू. हडपसर एरियाने घ्यावं एवढे चांगले कार्यक्रम नका करू. माझी तर अखिल औदुंबर नगर प्रतिष्ठान मंडळाला विनंती आहे, तुम्ही तुमच्या मंडळाचे कार्यक्रम एवढे चांगले ठेवा की महाराष्ट्राने सुद्धा तुमच्या नवमंडळाचं काय घेतलं पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे. निश्चित असे जर आदर्शाचे काम केले तर निश्चित माझ्या जगदंबा मातेची कृपा तुमच्याने माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ श्रद्धेने करा, भावनेनं करा, प्रेमानं करा. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. पिढोबार काही न लगे एक भावाची कारण का मन्यान विठोबाची, ता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वाहावसी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. सर्वात धन्यवाद द्यायचे सर्व हे आयोजक संयोजक मंडळीचे की खूप सुंदर दिशा देणारा कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी ठेवलाय. मी खरं सांगू का, महाराष्ट्रात कुठेही कीर्तन उत्सव असू द्या, माझ्यापेक्षा छोटा कीर्तनकार असू द्या का माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार असू द्या, महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराने कधीच तुम्हाला चुकीचं ज्ञान नाही दिलं गड्यांनो. त्यानं तुम्हाला चांगलंच वागायचं सांगितलं. म्हणून सुद्धा आजच्या तारखेमध्ये सुद्धा संप्रदायाविषयी अंतःकरणामध्ये जेवढा विश्वास आहे तेवढा कुठंच राहिलेला नाहीये महाराज. फक्त आज महाराष्ट्रात कीर्तनकारासमोरच लोक आहे, नाही तर बाकीच्या ठिकाणी 500 रुपये रोजाना आणावं लागतं. व्हेजवाले वेगळे, नॉन व्हेजवाले वेगळे, देशीवाले वेगळे, विदेशीवाले वेगळे, हे सभेचे. आता नगरपालिका लागल्यानंतर तुम्हाला कळेल, सभेसाठी लोक बाहेर आणावं लागतात. 1000 रुपये रोजाना, 300 रुपये रोजाना, 500 रुपये रोजाना. अजून सुद्धा लोकांचं प्रेम आहे. मग संप्रदायाच्या लोकांनी एकच काम केलंय, तुम्हाला आणि मला या अज्ञान अंधकारातून जागवण्याचं काम केलंय. माझी सर्वांना विनंती, परमार्थ श्रद्धेने करा. महाराजांनी सांगितलं, काही न लगे एक भावाचे कारण. तुम्हाला खोटं वाटतंय, तुका मन्यान विठोबाची, मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, भगवंताच्या चिंतनाला लागत नाही, फक्त प्रेम, भाव आणि श्रद्धा लागते. म्हणून श्रद्धेनं परमार्थ करा, आवडीनं परमार्थ करा. असा जर परमार्थ केला तर निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्याने माझ्यावर झाल्याशिवाय नाही. मी जाता जाता सर्वांना काही उद्देश करणार आहे. प्रत्येकाने गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन ठिळा लावा. तुम्ही हिंदू आहे म्हणून काहीतरी लोकांना कळलं पाहिजे का नाही. तुम्ही जर नांदेडला गेले गुरुद्वारामध्ये, देशाचा पंतप्रधान जरी गेला तरी त्याला पगडी घालून आज जावं लागतं. तिथं डोक्याला बांधल्याशिवाय आज जाता येत नाहीये. मुस्लिम जर ओळखायचं असेल, ज्याची दाढी मोठी, ज्याला मिशन आहे, त्याला मुस्लिम म्हणायचं. तुम्ही बाजारात फिरताना तुम्हाला नेमकं म्हणायचंच कसं की तुम्ही हिंदू म्हणून, बरोबर आहे का नाही. म्हणून प्रत्येकाने गळापाळाला कोपी चंदन टिळा लावा. नाही गंध लावला तर चालेल, नाही तसं तर ऊर्ध्व पुंड्र भाळ सांगितलाय, मोठा गंध लावायला सांगितलाय. आता आम्ही 10 दिवस वृंदावनला होतो. कधीतरी वेळ भेटला तर एखाद्या वेळेस वृंदावनला जाऊन या. अरे विदेशातले महिला मंडळी, अरे आपले लोक वृंदावनला जाऊन पंजाबी ड्रेस घालतात महाराज.
आणि ते अमेरिकेतून तिथे येऊन नऊवारी साड्या घालतात. गळ्यामध्ये कंठी आहे, हातामध्ये गोमुठी आहे, त्याच्यामध्ये सुंदर माळ आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि नाकापासून तर कपाळापर्यंत गंध आहे. अरे विदेशातल्या लोकांना आपल्या संस्कृतीची जर किंमत कळत असेल तर मला विनंती आहे, आपणही आपली संस्कृती जपा. महाराष्ट्राने उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांचा आदर्श नाही घेतला. उघड्या फिरणाऱ्या हिरोण्यांना लोक लाईक करू शकतात, उघड्या फिरवणाऱ्या हिरोण्याचे लोक व्हिडिओ करू शकतात, पण घरात फोटो ज्यावेळेस लावायचा असतो त्यावेळेस महाराष्ट्राने घरात फोटो फक्त जिजाबाई साहेबाचाच लावलेला आहे. घरामध्ये फोटो लावत असताना फक्त झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचाच फोटो लावलेला आहे. आदर्श हे नाव ज्यावेळेस पुढे येतं त्यावेळेस राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांचंच नाव पुढे येतं. उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांचा कोण आदर्श घेणार आहे? म्हणून माझ्या माता मावल्यांना विनंती आहे, उद्याचा देश तुमच्या माय मावल्यांच्या हातात आहे. जसं सरकार तुम्ही आणलंय, तिथं बसणाऱ्या सगळ्या माझ्या लाडक्या माय मावल्यांनो, अख्खा महाराष्ट्र तुमच्यामुळे परेशान आहे. बरेचसे चांगले कॉन्ट्रॅक्टर लोकांनी भाषा घेतल्या महाराजांच्यामुळे. एकाही मंत्र्याच्या खात्यावर रुपया ठेवला नाही. हे जर उपकार कोणाचे असेल तर आपने ही बनाई हालत मेरी. पण आता काय करणार, दोन उपमुख्यमंत्र्याचे आणि एका मुख्यमंत्री तुम्ही लाडक्या बहिणी आहात. त्याच्यामुळं माझी विनंती, चांगलं जगा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकाने निर्व्यसनी जीवन जगा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी हम लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या सेवा करावी. आई माझी